हवेचा दर्जा सातत्याने खालावत चाललेला आहे। आज सुद्धा मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो 104 वर नोंद झालेला आहे आणि अति वाईट काही भागामध्ये तर काही भागात ही वाईट हवेची नोंद करण्यात आलेली आहे। वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM10 धुलीकणांचे प्रमाणही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर देवनार, कुर्ला, कांदिवली, मालाड, नेवीनगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही वाईट हवेची नोंद होते। मुंबईतील हवेचा खालावत असलेल्या स्तराचा सामना करण्यासाठी BMCनं मुंबईभर पाणी फवारणीची कारवाई अधिक तीव्र केल्याचं बोललं जातं। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची स्कायलाईन पाहतोय मुंबईची आणि ठिकठिकाणी धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि त्यासोबतच दूरपर्यंत आपण जर पाहिलं तर दृश्यमानता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। धुक्यांची चादर संपूर्ण मुंबईमध्ये अशाच पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून पसरलेली आहे आणि यातून मुंबईकरांची सुटका कधी होणार असा मुख्य प्रश्न विचारला जातोय। मुंबईतील सर्व 24 वॉर्डमध्ये ट्रक माउंटेड फॉग मिस्ट कॅनन युनिट सध्या महानगरपालिकेने तैनात केले। त्याशिवाय 100हून अधिक टँकर रस्त्यावर साफसफाईसाठी तैनात असल्याची माहिती महानगरपालिकेकडून मिळते। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर विशेष बांधकाम पाडणे आणि उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणांवर महानगरपालिकेने लक्ष केंद्रित केले। प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन करणाऱ्या 28 बांधकाम साइट्सना कारवाईची नोटीस सुद्धा जारी करण्यात आलेली आहे आणि जर योग्य कारवाई झाली तर मात्र नेमकं मुंबईचं वातावरण बदलणार आहे का, हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। पण आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये धुक्याची चादर पसरली आहे आणि त्यासोबतच आरोग्याशी निगडीत प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।